नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इथे मल्हार हा ऑल द बेस्ट म्हणतो आणि सगळ्यांना 1 2 3 म्हणून पतंग उडवायला लावतो। इकडे 1 2 3 म्हणल्यावर पिहू बरोबर पतंग उडवते आणि मल्हार ती पतंग उडवायला सुरुवात करतो। तर इकडे स्वराज हा आपली पतंग उडवत असतो, पण ती काही वरती जात नाही, ती सारखी खाली पडत असते। त्यावर विजय काका म्हणत असतात की स्वराज, अरे नीट पतंग उडव, नाहीतर तुझी पतंग परत फाटेल बर का। तेव्हा स्वराज पुन्हा आपली पतंग वरती उडवत असतो, तर ती पुन्हा खाली पडते। त्यावर स्वराज खूप वैतागतो आणि म्हणत असतो, मामा मला पतंग उडवता येत नाहीये, तुम्ही प्लीज या ना माझी मदत करण्यासाठी। असं म्हणल्यावरती क्षमा आणि सगळेजण मामांकडे बघायला लागतात। मामा धावत येतात आणि स्वराजला म्हणत असतात की अजिबात घाबरायचं नाही, मी तुझ्या बाजूने आहे, आपले डोळे बंद कर आणि आईचा चेहरा आठव, बघ तुझी पतंग व्यवस्थित वर उडेल। तर इकडे पिहू ही खूपच जोरात तिची पतंग उडवत असते आणि आजी ही स्वराजकडे बघत असते। स्वराजने आपले डोळे बंद केलेले असतात आणि आईचा चेहरा आठवत असतो। इकडे विजय काका 1 2 3 असं म्हणतात। स्वराज ही आपली पतंग आकाशामध्ये उडवतो। विजय काका सुद्धा आता स्वराजची पतंग व्यवस्थित वरती आकाशात उंच उडवत असतात। इकडे पिहू ही आपली पतंग व्यवस्थित उडवत असते। मल्हार आता इथे विचार करत असतो, मला स्वराजला पतंग कशी उडवायची हे सांगायला पाहिजे, म्हणून मल्हार हा पिहूला म्हणत असतो, पिहू ढील द्यायची आणि आपली पतंग वरती उंच उडवायची। तसं इकडे स्वराज सुद्धा ऐकत असतो। मल्हार जसं सांगत असतो तसा स्वराज पतंग उडवत असतो। त्यानंतर मल्हार म्हणत असतो, आता काय करायचं, अगदी आपल्या पतंगाच्या जवळ दुसऱ्या व्यक्तीची पतंग आली तर आपला मांजा घट्ट धरायचा आणि दुसऱ्याची पतंग कापून टाकायची। आता स्वराज सुद्धा त्याचं म्हणणं ऐकत असतो। आता हे स्वराज करत असताना मोनिकाच्या लक्षात येतं आणि मोनिका स्वराजकडे बघत असते। मल्हार हा स्वराजला इन्स्ट्रक्शन देतोय, होय मोनिकाच्या लक्षात आलेलं असतं। मल्हार हा स्वराजसाठी सगळं सांगत असतो, कारण स्वराजला पतंग उडवता येत नसतो। तेवढ्यातच पिहू मल्हारच्या हातामध्ये पतंग देते आणि बाजूला येऊन उभी राहते। इकडे मल्हार आणि स्वराज खूप छान आकाशामध्ये आपली पतंग उडवत असतात। त्यांनी खूप उंच उंच असे पतंग नेलेले असतात। तेवढ्यातच स्वराज हा मल्हारची पतंग कापतो। मल्हार हा इकडे आता डोक्याला हातच लावून बसतो। पिहूला आता इकडे खूप राग आलेला असतो, कारण तिने मल्हारची पतंग कापलेली असते। त्यावर मल्हार म्हणत असतो, काय रे स्वराज, तू माझी पतंग कापलीस। त्यावर स्वराज म्हणत असतो, गुरुजी तुम्ही सांगितलं ना, मी तसंच केलं। तर इकडे मल्हार आता म्हणत असतो की दादा बघितलंस ना स्वराज किती छान पतंग उडवत आहे, ते सेम माझ्यासारखी पतंग उडवतोय। त्यावर विजय काका मामांना म्हणत असतात, बघताय ना काय होतंय ते। इकडे मामा म्हणत असतात, पण स्वराज इतकी छान पतंग कशी काय उडवायला लागला। त्यावर विजय म्हणत असतो, हीच गुरु आणि शिष्यांमधली मजा आहे। तुम्ही बघितलं आहे ना, एकलव्याने कसे द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला होता, त्याच्या समोर आपली कला अवगत करत होता, त्याचप्रमाणे इकडे स्वराजने केलेला आहे। त्यावर मामा म्हणत असतात, पण त्याची गुरुदक्षिणा म्हणून त्याने अंगठा दिलेला होता। त्यावर विजय म्हणत असतो, पण याने आपल्या स्वराजला त्याचं नाव आणि ओळख दिलेली आहे। मल्हारी ते पिहूला म्हणत असतो की रुसायचं नाही बाळा, आणि मी तुला काय म्हणालो होतो, इथे फक्त गेम आहे आणि त्यातली मजा बघायची असते, खेळाला खेळ म्हणून बघितलं ना तर सगळी मजा येते। तेव्हा आता विजय काका म्हणत असतात, पिहू रुसू नकोस ग। इकडे स्वराज हा जिंकलेला असतो, तरी पण विजय काका म्हणत असतात, आई तू सांग या दोघांमधला विनर कोण आहे। त्यावर आजी म्हणत असतात की विनर तर तुमच्या समोरच आहे, पण आता पिहूने तिळगुळ भरवायचे आहे स्वराजला आणि त्याचं अभिनंदन करायचं आहे। तर इकडे आता पिहू लगेच मागे वळून बघते। तर इकडे आता मोनिका मागे उभी राहिलेली असते आणि ती सुद्धा पिहूला सांगते, स्वराजला तिळगुळ भरव। जेव्हा पिहू ही स्वराजला तिळगुळ भरवते तेव्हा स्वराज म्हणत असतो, पिहू तू माझ्या बरोबर चांगली नाही बोलीस तरी पण चालेल, पण आपल्याकडे जे मामा काम करत आहेत ना त्यांच्याशी तू चांगलं बोल। स्वराज असं म्हणल्यावर पिहू त्याचं बोलणं ऐकते आणि धावत पळत आपल्या रूम मध्ये निघून जाते। रूम मध्ये येऊन ती रूमची तोडफोड करत असते आणि डर्टी बॉय असं म्हणून ती ओरडत असते। तेवढ्यातच तिथे मोनिका येते आणि मोनिका म्हणत असते, पिहू काय करतेस तू, जर कोणी हे बाहेर ऐकलं तर काय होईल। पिहू म्हणत असते, ऐकलं तर ऐकू देत, आहेच तो स्वराज डर्टी बॉय, त्याने मला हरवलं ना। त्यावर मोनिका म्हणत असते, हे बघ पिहू, तुला तुझ्या डॅडच्या गुड बुक्स मध्ये राहायचं आहे, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे। त्यावर पिहू म्हणत असते, मम्मा मी तुझं आतापर्यंत किती वेळा ऐकलेलं आहे।
तेव्हा मोनिका म्हणत असते या सगळ्यामध्ये चुकी तुझ्या डॅडाची आहे। त्यावर पिहू म्हणत असते नाही, सगळी त्या चुकी त्या मामाची आहे। त्याने जाऊन स्वराजला काहीतरी सांगितलं, मम्मा तू त्या विलेजर्सला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढ, मी तुला आत्ताच सांगते, आणि तू आत्ताच्या आत्ता त्याला घराबाहेर नाही काढलंस तर मीच त्याला घराच्या बाहेर काढेल। तेव्हा मोनिका म्हणत असते पिहू तुला हे सगळं करायची काही सुद्धा गरज नाहीये, मी तुला काय सांगितलेलं आहे, तुला फक्त तुझ्या डॅडकडे फोकस करायचा आहे आणि त्याच्या गुड बुक्स मध्ये राहायचं आहे। हे सगळं बघायला मी आहेच ना, आणि मी त्या व्यक्तीला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढेल, तू काळजीच करू नकोस। पिहू म्हणत असते तू लवकरात लवकर त्याला घराच्या बाहेर काढ, नाही तर मी तोपर्यंत काही सुद्धा खाणार नाही, पिझ्झा सुद्धा खाणार नाही, मी आत्ताच सांगते। आणि पिहू रागाने जाते आणि झोपी जाते। इकडे स्वराज हा आता रूम मध्ये बसलेला असतो आणि त्याने त्याच्या आईला सुद्धा तिळगुळ दिलेले असतात आणि तो आईसोबत गप्पा मारत असतो की कशा प्रकारे त्याने पतंग उडवला आणि कशा प्रकारे पिहूला हरवलं। पिहू रुसून बसली होती असं गप्पा मारत तो त्याच्या आईला सांगत असतो। तेवढ्यातच तिथे मल्हार येतो आणि म्हणतो काय स्वराज आजोबा। मल्हार स्वराजला म्हणत असतो आज कसं वाटतंय तुला, मला हरवून छान वाटतंय ना। स्वराज म्हणत असतो मल्हार गुरुजी तुम्ही मला जसं जसं सांगत होता ना तसं तसं मी खेळत होतो, तुम्हाला माहित आहे का, नाही तर मला तर पतंगच उडवता येत नव्हती। मल्हार म्हणत असतो की हो मला तर हे माहित आहे, म्हणून तर मी तुला इन्स्ट्रक्शन देत होतो ना, मला आता सांग तुला काय काय आवडलं। त्यावर स्वराज म्हणत असतो मला तर सगळंच आवडलं, ते काका म्हणत होते ना पिहू जिंकणार की स्वराज जिंकणार, हे सुद्धा मला खूप आवडलं, आणि जिंकल्यानंतर मी खूप सारे तिळगुळ खाल्ले आणि ते सुद्धा मला आवडलं। तेव्हा मल्हार म्हणत असतो तुला माहित आहे का मी लहान असताना खूप तिळगुळ खायचो आणि गुळाची पापडी सुद्धा खायचो आणि गाणं सुद्धा म्हणायचं। त्यावर स्वराज म्हणत असतो मला सुद्धा म्हणून दाखवा गाणं। त्यावर मल्हार म्हणत असतो मला किती आठवतंय हे मला माहित नाही, पण मी ट्राय करतो, आणि मल्हार हा इथे गाणं म्हणायला सुरुवात करतो। तर इकडे स्वराज सुद्धा आता गाणं म्हणायला लागतो। मल्हार हा स्वराजचे दोन्ही हात त्याच्या हातामध्ये घेतो आणि त्याचे हात बघत असतो। त्यावर स्वराज म्हणत असतो गुरुजी तुम्ही माझे हात का बघताय। मल्हार म्हणत असतो ज्या वेळेला आपण मांजा उडतो ना त्यावेळी आपले हात कापले जातात, पिहूने ते रबराचे ग्लोव्ज घातले होते, पण तुझ्याकडे तर मी लक्षच दिले नाही, तुझी बोटे कापले असतील, ते मला जरा बघू दे। त्यावर स्वराज म्हणत असतो मला तर काही सुद्धा झालेलं नाहीये। मल्हार म्हणत असतो मग काही होता सुद्धा कामा नये, कारण माझ्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात। मल्हार म्हणत असतो बर ते जाऊ दे, तू आता मला हरवलं आहेस ना, पण पुढच्या वर्षी मी तुला जिंकून देणार नाही, मी जिंकणार आहे। स्वराज म्हणत असतो हो पण पुढच्या वर्षी मी बाबांच्या घरी असेल। त्यावर मल्हार म्हणत असतो का तुला तुझ्या बाबांच्या घरी जायचं आहे का, तू इथे राह ना आमच्या बरोबर। त्यावर स्वराज म्हणत असतो हो पण माझ्या आईला आवडणार नाही ना, रागवेल ना माझ्यावरती, मी माझ्या बाबांच्या घरी जायला हवं। इकडे स्वराज म्हणत असतो गुरुजी तुम्ही सुद्धा माझ्या आईला तिळगुळ भरवा ना। मल्हार म्हणतो मी। त्यावर स्वराज म्हणतो हो तिला सगळं कळतं। त्यावर आता मल्हार हा तिळगुळ घेतो आणि आईच्या साडीवरती ठेवतो। स्वराजच्या आई तुम्ही खूप छान मुलाला जन्म दिलेला आहे आणि तुमचा स्वराज हा खूपच गुणी आहे। आता मल्हार म्हणत असतो की मी माझ्या स्वराजला आता तिळगुळ भरवणार आहे, मी तर तुला तिळगुळच नाही भरवला। आता मल्हार हा स्वराजला तिळगुळ भरवतो आणि म्हणतो तू तर गोड बोलतोस पण अजून गोड बोल। तर इकडे आता स्वराज सुद्धा मल्हारला तिळगुळ भरवतो आणि दोघे जण एकमेकांना टाळ्या देत असतात। तर इकडे आता निरंजन मामा हे स्वराजच्या रूम मध्ये आलेले असतात आणि स्वराज हा गोल गोल फिरत असतो आणि निरंजन मामांना म्हणत असतो आपण जिंकलो। तेव्हा निरंजन मामा म्हणत असतात की मला तर माहीतच नव्हतं पतंग कसा उडवतात ते। स्वराज म्हणतो की मामा तू तर म्हणाला होतास की तुला येतो पतंग उडवायला। तेव्हा मामा म्हणत असतात की तेव्हा तर मी तुला फसवलं होतं, पण आता तर तू जिंकला आहेस ना, आता आपण एक काम करूया, पुढच्या वर्षी आपण दोघे मिळून पतंग उडवूयात। तर इकडे आता स्वराज हा रुसून बसलेला असतो। त्यावर मामा म्हणत असतात काय झालं, का रुसला आहेस। त्यावर स्वराज म्हणत असतो मी पिहूची पतंग कापली, ती रागवली असेल माझ्यावरती। त्यावर निरंजन मामा म्हणत असतात तू माझ्या हातची तिला खीर खाऊ घाल, म्हणजे तिचा राग जाईल। त्यावर स्वराज म्हणत असतो तिला राग आला ना तिला काहीही द्या, तिचा राग जात नाही। तेव्हा निरंजन मामा म्हणत असतात सगळेजण माझ्या भाच्यासारखे दिलदार नसतात ना। तेवढ्यातच तिथे क्षमा येते आणि क्षमा म्हणत असते निरंजन दादा तुम्ही इथे काय करताय। इकडे निरंजन मामा म्हणत असतात काय नाही, मी स्वराज बाबाचे अभिनंदन
करायला आलेलो होतो। त्यावर क्षमा म्हणत असते, तुम्ही किचन मध्ये जा, खूप सारी कामं आहेत आणि भांडी सुद्धा घासायची आहेत। तेव्हा आता स्वराज म्हणत असतो, मी सुद्धा भांडी घासू का? त्यावर क्षमा म्हणत असते, स्वराज काहीही काय बोलतोयस तू? त्यावर निरंजन मामा म्हणत असतात, नाही मी जातो आणि काही अजून काम असतील तर सांगा। आता मामा तिथून निघून जातात तर क्षमा स्वराजला म्हणत असते, स्वराज असं अनोळखी माणसाबरोबर जास्त बोलायचं नाही, जवळ जायचं नाही। त्यावर स्वराज म्हणत असतो, ते तर मला चांगले वाटतात। त्यावर क्षमा म्हणत असते, ते तर चांगलेच आहेत, पण आपण त्यांना ओळखतो का? ते आत्ताच आपल्याकडे कामाला आले आहेत ना, ते आपल्यासाठी अनोळखीच आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी जास्त जवळ जायचं नाही। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे मोनिका येते आणि निरंजन मामांच्या पायावरती जड वस्तू पाडते। आता इथे मामांचा पाय खूपच दुखत असतो। मोनिका आता त्यांच्याकडे बघतच राहते। इकडे मामांच्या पायाला खूप लागलेलं असतं। तेव्हा स्वराज तिथे येतो आणि त्यांच्या पायाला मलम लावत असतो। मामांना इथे खूपच रडायला येत असतं। तेव्हा मोनिका हे सगळं बघत असते। स्वराज तिथून जात असताना मोनिका ही स्वराजकडे बघत असते। स्वराज धावत पळत तिथून रूम मध्ये निघून जातो। त्यावर मोनिका म्हणत असते, मला माहीतच होतं या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन असणार आहे। उद्या बघ मी कसा तमाशा करते ते। असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर